हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द डिझाईन बिझाईन पॉडकास्ट. मागच्या एपिसोडमध्ये आपण 10वी-12वी नंतर डिझाईन करिअर जर तुम्हाला चूज करायचं असेल तर त्यातल्या सगळ्या डाऊट्स असतील, कन्फ्युजन्स असतील, अशा विषयांवर चर्चा केल्या होत्या. आज आपण एका रिअल स्टोरीबद्दल बोलणार आहोत. डी स्कूल, जसं मी मागच्याही वेळी म्हटलं की आम्हाला डी स्कूल रन करताना असे रिअल लाईफ एक्सपिरियन्स खूप आलेले आहेत. तर असाच आमचा एक स्टुडंट होता ज्याची एक UI/UX पासून मोशन ग्राफिक्स पर्यंत एक वेगळी जर्नी होती आणि ती खूप इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं त्याच्यातूनही तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. सो येस, सुरू करूया आजचा एपिसोड चालू करण्यापूर्वी जर तुम्ही डिझाईन बिझाईन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर YouTube वरती जा, सर्च करा डिझाईन बिझाईन आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर सारे डिझाईन रिलेटेड क्वेरीज असतील तुमचे, काही सजेशन्स असतील आमचे, किंवा नवीन नवीन अपडेट्स असतील तुम्हाला डिझाईन रिलेटेड, ते सर्व तुम्हाला या चॅनलवरती भेटतील. सो नक्की सबस्क्राईब करा. आणि आम्ही डिझायनर्स आणि एडिटर्ससाठी एक डिझाईन बिझाईन मर्चंडाईज लॉन्च केला आहे डिझाईन बिझाईन चॅनलवरती. सो तिथे तुम्हाला लिमिटेड एडिशनचे भरपूर डिफरंट कोट्सचे क्रिएटिव्ह टी-शर्ट्स भेटतील, ते तुम्ही परचेसही करू शकता चॅनलवर. सो लेट्स स्टार्ट टुडेज एपिसोड. सो मधुजा, जसं जवळपास आपल्याला आता 4 वर्ष कंप्लीट होतील आपण इन्स्टिट्यूट रन करतोय, आपण कंटिन्युअसली डिफरंट पॅरेंट्स असतील, स्टुडंट्स असतील, त्यांच्याशी इंटरॅक्शन करतोय. सो ज्या या सिरीजमध्ये आपल्याला स्टोरीज घ्यायच्या आहेत, त्यातली सर्वात पहिली स्टोरी जी मला असं पर्सनली वाटतं की आपण फर्स्ट इयरमध्ये, इव्हन फर्स्ट 6 मंथमध्ये आपण जी एक एक्सपिरियन्स केली होती, ती आपण सर्वात पहिल्यांदा स्टोरी घेऊया. रोहित म्हणून कोल्हापूरमधून एक आपल्याकडे स्टुडंट आला होता. त्याच्याबद्दल मला असं वाटतं की इंटरेस्टिंगली आजकाल खूप हॉट टॉपिक पण आहे UI/UX, व्हिडिओ एडिटिंग वगैरे. सो ती आपण स्टोरी थोडंसं डिस्कस करूया. सो येस, मला असं वाटतं की रोहित बहुतेक UI/UX साठी आपल्याकडे आला होता. त्याला त्या म्हणजे ओव्हरऑलच आपण म्हणतो की UI/UX खूप ट्रेंडिंग आहे आणि सगळ्यांना करायचं असतं. मे बी त्याचं एक रिझन हेच आहे की टॉप ट्रेंडिंग जॉब्स जे आहेत त्याच्यामध्ये UI/UX कायम सर्च मध्ये आलेलं असतं. सो रोहितही तेच इंटेन्शन घेऊन आपल्याकडे आला होता आणि करिअर काउन्सिलिंग जेव्हा आपण त्याचं केलं तेव्हा म्हणजे त्याच्याशी बोलताना आपल्या लक्षात आलं की त्याचे स्किल्स वेगळे आहेत आणि मे बी त्याला जे करायचे ते वेगळं आहे. सो तेव्हा तू त्याला गाईड केलं होतं. ज्यावेळेस त्याचा कॉल आला होता त्यावेळेस मी त्याच्याशी पर्सनली पहिल्यांदा बोललो होतो. आपण प्रत्येक वेळी विचारतो की तुमचं बॅकग्राऊंड एज्युकेशन काय किंवा तुमचा एक्सपिरियन्स आहे का. सो पर्टिक्युलर त्याचा एक्सपिरियन्स ज्यावेळेस मी ऐकलं की त्याला स्केचिंग पार्ट वगैरे, त्याने स्टोरी बोर्ड वगैरे वरती भरपूर काम केलं होतं, पण त्याला स्टेबल करिअर वाटलं नव्हतं की त्यामध्ये होतंय असं, किंवा त्याला सॅलरीज इश्यूज वगैरे होते. सो त्याने ज्यावेळेस माझ्याशी डिस्कस केलं आणि त्याचा जो क्वेरी किंवा त्याचं जे इन्क्वायरी होती ती UI/UX रिलेटेड होती. तो करू शकतो नो डाऊट, पण मला असं वाटलं की त्याचा जो कोर एक्सपिरियन्स आहे तो स्टोरी बोर्डिंग किंवा स्केचिंग वगैरे होता. मग तिथे मला वाटलं की नाही, तो कनेक्ट कुठेतरी एक करिअर मध्ये तो पुढे जाऊन त्याला एक होऊ शकतं की नाही, माझा कोर जो होता तो स्केचिंग वरती होता, स्टोरी बोर्ड वरती होता. आणि UI/UX जसं की आपण आपल्याला माहित आहे की UI/UX हा मेजरली खूप 70% इज लाईक अबाउट थेअरी पार्ट आणि रिसर्च वगैरे ह्यामध्ये येतो. आणि मला पर्सनली फील झाली की नाही, मे बी यामध्ये तो थोडासा मागे पडू शकतो किंवा त्याला इंटरेस्ट नाही राहणार तितका. सो मी त्याला सजेस्ट केलं की तू ये एकदा इन्स्टिट्यूटमध्ये भेट, समोरासमोर आपण एकदा डिस्कस करूया काय गोष्टी आहेत वगैरे. मग तो एकदा भेटायला आल्यानंतर आपण त्याच्याशी बोललो किंवा त्याच्याशी त्याची जी जर्नी होती त्याने सांगितली की स्टोरी बोर्डिंग मध्ये किती डीप मध्ये काम केलेलं आहे वगैरे. त्याचं BFA कंप्लीट झालं, ड्रॉइंग मध्ये तो खूपच बेस्ट होता. राईट. हा. सो मला पर्सनली वाटलं की नाही, UI/UX मे बी UI/UX ह्याच्यासाठी परफेक्ट नाहीये. त्यावेळेस त्याला आपण सजेशन केलं की तू मोशन ग्राफिक्स ही फील्ड बघ, कारण की थोडंसं स्केचिंग, स्टोरी बोर्डिंग आणि ते कॅरेक्टर्स वगैरे क्रिएट करणे ह्या त्यासाठी खूप म्हणजे कम्प्लिटली डिफरंट इंडस्ट्री होणार नाही त्याच्यासाठी, आणि ते अटॅचमेंट कायम राहील त्याच्यावरती की हा मी स्केचिंग करतो, स्टोरी बोर्ड करतो, तर आता मी मोशन करतो, तर ते माझा बॅक एक्सपिरियन्स जो आहे तो मला युजफुल होतोय. आणि एक थॉट कंटिन्युअसली असतो की त्याकडे नाही, मी गुगलवरती सर्च केलं होतं आणि ज्यावेळेस एखादा मेंटॉर समोरून सजेस्ट करतात, सो ट्रस्ट ठेवणं पण तो फॅक्टर होता. तर त्यानं तो ट्रस्ट ठेवून हे केलं की हा चला मी मोशन ग्राफिक एकदा ट्राय करून बघतो. इव्हन त्याने मोशन ग्राफिक सोबत ग्राफिक डिझायनिंगचा पण कोर्स त्याने एनरोल केला होता. मग त्याच्यावरती त्यानं तो कोर्स चालू केल्यानंतर भरपूर लर्निंग वगैरे एक्सपिरियन्स त्याचे मी कंटिन्युअसली बघत होतो. आणि बेस्ट पार्ट इज तू त्याचा कोर्स कम्प्लिटली त्याचा बघितलेला आहेस पूर्ण. सो तुला त्या पार्ट्स मध्ये वगैरे कशी त्याची लर्निंग किंवा जर्नीज वगैरे वाटली? म्हणजे त्याच्या तर बोलण्यातनं जाणवलंच, पण शिकवताना पण जाणवतं ना की एखादा आपण म्हणतो की तो स्टुडंट त्याच्यासाठी बनलाय, तेव्हा असं मला खूप जाणवायचं. मोशन जे काम तो करायचा ना, एकतर तो ती प्रोसेस खूप एन्जॉय करायचा. म्हणजे त्याला ते की फ्रेमिंग आणि कॅरेक्टरमध्ये ज्या मोशन्स होत आहेत ते सगळं बघताना त्याला ते खूप आवडायचं, जमायचं, त्याला त्याचा इंटरेस्ट खूप होता. आणि तेव्हा जाणवलं की हो, त्याच्या ड्रॉइंगचा पण त्याला खूप फायदा होतो. जसं अगदी एक्झाम्पल असेल तर कॅरेक्टर अॅनिमेशन असेल, तर ते कॅरेक्टर कसं दिसलं पाहिजे, त्याचे काय फीचर्स असले पाहिजे, तो स्वतः ड्रॉ करायचा ते कॅरेक्टर. मग आपण त्याला पुढे डिजिटली इलिस्ट्रेटरमध्ये ते सगळं ड्रॉ करून झाल्यानंतर आपण जेव्हा आफ्टर इफेक्ट्स मध्ये त्याला काही अॅनिमेशन देऊ, तेव्हा ते मी
ड्रॉ केलेलं कॅरेक्टर त्याला मोशन येते, ते हालचाल करते, हे जे बघणं असतं आणि तो एक्सपिरियन्स स्वतः रोहित पण एन्जॉय करायचा ऑफकोर्स. आणि तेव्हा कुठेतरी प्रत्येक वेळी त्याच्या असाइनमेंट्स बघताना हा फील तर नक्की यायचा की येस, आपण त्याला एक जे गाईड केलं आहे ते योग्य होतं, त्याच्यासाठी पण ते योग्य होतं आणि इव्हन ॲज अ मेंटॉर म्हणून पण आपण थोडंसं करेक्ट गाईड करू शकतोय असं पण खूपदा वाटलं. आणि ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस तू मोशनवाला पार्ट घेत होती, हम्म. तो सायमल्टेनियसली ग्राफिकवाले पण लेक्चर्स Yes, करत yes, होता. सो बरोबर. तिथं पण मला एक कनेक्शन हम्म, जाणवलं त्याचं, हम्म. की ज्यावेळेस तो मोशन ग्राफिक्स सोबत ग्राफिक्स मध्ये पण त्याचा डिजिटल एक्सपिरियन्स पेक्षा जास्त इलस्ट्रेशन वरती जास्त फोकस हा, होता. बरोबर. म्हणजे त्याचं इलस्ट्रेशन इतके नीट, क्लीन आणि इतके म्हणजे एक्झॅक्ट असायचे की तो पेन टूल वापरायचा किंवा तो एकदम प्रॉपरली टॅब मधून त्याचा स्केचिंग वाला पार्ट होता. त्याच्यामुळे त्याला इलस्ट्रेशन मध्ये खूप इंटरेस्ट आला. बरोबर आहे. आणि त्याने ज्यावेळेस जेव्हा जॉब वगैरे करिअरवरती फोकस केला, तर त्याने ऍज अ एडिटर म्हणजे ऍज अ ग्राफिक डिझायनर प्रॉपर प्रिंट मीडिया किंवा डिजिटल मीडिया सोडून त्यानं फक्त इलस्ट्रेशन वाला पार्ट वरती फोकस केला. हो. आणि त्याला ते मोशन वाला पार्ट कनेक्ट झाला की हा, पण या इंडस्ट्रीमध्ये Exactly. आपल्याला खूप इंटरेस्ट होऊ शकतो. हम्म. आणि तीच ऍज अ करिअर म्हणून त्याने म्हणजे कम्प्लीट परसिव्ह केले की हा ठीक आहे, मी ह्याच्यावरती जास्त फोकस करणार. बरोबर. सो ऍज अ ग्राफिक त्यानं एक ऍडिशन सपोर्ट म्हणून त्याचा युज केला, हो. फक्त इलस्ट्रेशन वरती फोकस देण्यासाठी. Right. आणि ते मला एक जास्त आवडलं की हा ठीक आहे, म्हणजे ग्राफिकच शिकायचंय तर तुझं एक इंडस्ट्री तू चूज केलेली आहेस की हा ठीक आहे, मी मोशन वरती जातो, तर ग्राफिक वरती पूर्ण तो डिजिटल प्रिंट, पॅकेजिंग वगैरे ह्या गोष्टींमध्ये जास्त फोकस नाही देत बसला. जितकी गरज आहे तितकं शिकला तो आणि त्याने पूर्ण मोशन वरती पार्ट घेतला. बरोबर. आणि इव्हन मला आठवतंय त्याचा पोर्टफोलिओ पण आपण ज्यावेळेस बघतो हो, वगैरे, त्यांना हो. आपण कंटिन्युअसली अजून पण लोकांना दाखवतो तो पोर्टफोलिओ, की हा मोशनचा किती डिफरंट व्हरायटीज मध्ये किंवा बरोबर आहे. डिफरंट एक्सपिरियन्स मध्ये त्याने हम्म, पोर्टफोलिओ वगैरे बनवलेला आहे. जॉब अप्लाय वगैरे करायचे होते त्यावेळेस पण हम्म. त्यानं भरपूर जो पोर्टफोलिओवरती एक थॉट प्रोसेस वगैरे लावली होती, त्याचे पण एक्सपिरियन्स भरपूर डिफरंट होते बरोबर वगैरे. आहे. इव्हन पोर्टफोलिओ बद्दल पण बोलताना मला असं झालं की असाही बऱ्याच जणांचा डाऊट असतो ना की पोर्टफोलिओमध्ये नक्की काय काय गोष्टी असल्या Right. पाहिजेत. तर तेव्हाही मला असं वाटतं की मी खूप स्टुडंट्सला रोहितचं एक्झाम्पल आतापर्यंत देत आलीये की त्याची एक खूप छान गोष्ट होती. त्यांनी काय केलेलं ना, अप्लाय करायचा तो वेगवेगळ्या ठिकाणी. सुरुवातीला तुमच्याकडे इतकं काम नसतं दाखवायला ना, आपण ज्या असाइनमेंट्स देतो त्यांना एक सगळ्या काय 10, 15, 20 असतील, पण व्हरायटी त्याच्यामध्ये कशी आणायची असेल तर त्यांनी अप्लाय करायचा तो सगळीकडे. खूप ठिकाणी सिलेक्शन झालं नाही, असं होणार नाही तुम्ही केलंय आणि लगेच झालंय. तर तिथं त्याला असाइनमेंट्स मिळायच्या. त्या सगळ्या असाइनमेंट्सवर तो इतकं 100% द्यायचा त्याचे आणि खूप छान असाइनमेंट्स करायचा आणि त्यातनं त्याचा पोर्टफोलिओ बिल्ड झाला. सो म्हणजे लाईक एका महिन्यामध्ये त्यांनी 5-6 ठिकाणी अप्लाय केलं होतं. त्याचे 6-7 पोर्टफोलिओज असेच रेडी झाले. कारण ते त्याला दाखवता आले ना आणि ते प्रोफेशनल वर्क होतं. सो असं पण एक तुम्ही करू शकता की अप्लाय करता करता तुमचं एकीकडे त्या असाइनमेंट्सला इतकं चांगलं करा की ते तुम्ही ऍक्च्युअली तुमचं काम म्हणून पण तुम्ही दाखवू शकता. Right. सो ते पण त्यांनी एक छान केलं होतं आणि खरं तर. जॉब वरतून अप्लाय करताना त्याला एक हा पण फायदा झाला की भरपूर वेळेस तो अप्लाय करत होता किंवा स्टार्टिंगला काही त्याला प्रॉब्लेम्स आले असतील, बेसिक वगैरे. पण मला अजून पण आठवतं त्यावेळेस त्याने जॉब ऍप्लिकेशन वगैरे दिले, मोशन ग्राफिक्सला वगैरे अप्लाय करत होतो. तर त्याला जवळपास 3 ऑपॉर्च्युनिटीज आल्या होत्या की हा ठीक आहे, मला जॉब म्हणजे ह्या पर्टिक्युलर कंपनीज मधून डिफरंट ऑफर आलेले आहेत वगैरे. सो त्याने त्या कंटिन्युअसली जॉब तो म्हणजे इंटरव्ह्यू देत पण राहिला. म्हणजे असं त्याने एकच ऑपॉर्च्युनिटीवरती फोकस नाही केलं की ठीक आहे, पहिला जॉब आलेला मी घेतो लगेच वगैरे. त्याने त्याचा कोर बघितला की मला जास्तीत जास्त शिकायला कुठून भेटू शकतो. बरोबर. म्हणजे असं नाही की फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी आली, मला ग्राफिकमध्ये भेटलाय, बेसिक एडिटिंगचं काम आहे, तो मी स्टार्ट करतो. तिथे गेल्यानंतर डिफरंट एक्सपिरियन्सेस येतात मग की तुम्हाला ह्याच्यावरतीच काम करायचं आहे, कॅनव्हास करा, हे करा. पण त्याने तो पूर्ण पार्ट 0 पासून बघितला की या कंपनीमध्ये माझे स्किल्स किती बेटरली युज करू शकतात किंवा ह्याच्यामध्ये मला शिकायला किती भेटू शकतंय, मला फ्युचरमध्ये करिअरमध्ये किती जास्त ऑपॉर्च्युनिटी डिफरंट ओपन होऊ शकतात वगैरे. तर तो पण एक पार्ट खूप चांगला होता ह्यामध्ये. नक्कीच आहे. म्हणजे जस्ट असं कोर्स केले आणि आता करायचाच आहे मला जॉब म्हणून Right. कुठेही असं न करता थोडासा तो पण रिसर्च ऍज अ स्टुडंट म्हणून महत्वाचा असतो मला असं आणि वाटतं. इम्पॉर्टंटली काय असतं, म्हणजे ज्यावेळेस त्याचा कोर्स कम्प्लीट झाला, मला एक जाणवलं की ज्यावेळेस तुम्ही इन्क्वायरी घेऊन येता किंवा तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये एंटर करण्याच्या वेळेस तुम्हाला इतके डाऊट्स असतात मनामध्ये वगैरे, सो तुम्हाला कोणी ऍज अ मेंटर म्हणून सजेशन देत असेल तर त्याने ते पण चेक केलं होतं की हा ठीक आहे, मला जर मेंटर म्हणून सजेशन देतात तर त्यांचा पर्टिक्युलर एक्सपिरियन्स काय आहे किंवा ते मला जर सजेशन देतात तर ऍज अ QA/UX पर्सन किंवा ग्राफिक मधूनच जर मला सांगतात की नाही, या इंडस्ट्रीमध्ये तुला मोशनमध्ये जास्त करून इंटरेस्ट होऊ शकतो वगैरे, ते ऐकणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याने तितका ट्रस्ट ठेवला की ना की रॅदर दॅन फक्त गुगलवरती मला हे भेटलेलं आहे. कारण की गुगलवरती अगेन तुम्ही जाऊन सर्च करता, आता पण जरी सर्च केलं तुम्हाला UX
टॉप वरती दिसेल. बरोबर. तुम्ही लिंक्डइन वरती सर्च करून एकदा चेक पण करू शकता की वगैरे. हम्म. मोस्टली तिथं जर बघितलं तुम्ही कम्युनिकेशन पार्ट येतो, भरपूर ठिकाणी तुम्हाला कोडिंग वगैरे हा पार्ट विचारला जातो, भरपूर ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स विचारला जातो बरोबर. वगैरे. तर त्या पार्टमध्ये तो कायम स्वतःला लॉस्ट केला असं त्यांनी त्या इंडस्ट्रीमध्ये. तो जो मोशनमध्ये तो कम्प्लिटली आता एन्जॉय करतोय वर्क कंटिन्युअसली. आपल्याला प्रत्येक 6 महिन्यातून 8 महिन्यातून तो आपल्याशी डिस्कस करत असतो की मला काही नवीन ऑपॉर्च्युनिटीज आल्या किंवा काही प्रोजेक्ट्स आले वगैरे. तर ती बघून एक बेटर वाटतं की आपण काहीतरी जर्नी कुणाची तरी चेंज केलेली आहे. तो एक जो विजन आपला आहे किंवा जे पर्स्पेक्टिव्ह आहे आपल्याला की प्रत्येक स्टुडंटला त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये त्यांनी करिअर करावं. फक्त गुगलवरती सर्च करून तुम्हाला हा मी दिसलं, मी स्टार्ट केली, मध्ये जाऊन तुम्ही 2-3 वर्षांचा स्टक होता, मग परत विचार करता की मला एकूण प्रमोशन भेटत नाहीत, माझी सॅलरी इन्क्रीज होत नाही वगैरे. सो तो पार्ट ऐकल्यानंतर एक थोडंसं एक सॅटिस्फॅक्शन भेटतं की हा ठीक आहे, आपण कुणाची तरी जर्नी कम्प्लीट केलेली आहे, ज्या मोठेनं ज्या एक विजननं आपण डी स्कूललाही सुरुवात केली होती वगैरे. तर ते खूप बेटर वाटतं आता. आणि या सगळ्या आपल्या कॉन्व्हर्सेशनचा मुळात पर्स्पेक्टिव्ह UI/UX करू नका असा अजिबात Right, नाहीये. हा. म्हणजे मला हे पण त्या निमित्ताने थोडंसं Yes. क्लिअर करायचंय. करू नका किंवा ते फील्ड काहीतरी वेगळंच आहे, चुकीचं आहे असं अजिबात नाहीये. ते आपल्यासाठी आहे की नाही हे खरं तर चेक करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे स्टुडंटनी ते आधी करावं असं मला वाटतं. म्हणजे कोणतंच करिअर तुमच्यासाठी नाहीये असं नाहीये. फक्त प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी डिफरंट एक असतो पॅशन किंवा एक इंटरेस्ट असतो. जसं की मला किती जरी UX करायला लावलं किंवा ग्राफिक करायला लावलं, मोशन व्हिडिओ करायला करतो सगळे आपण, राईट. पण एक इंटरेस्ट असतो की हा ज्यावेळेस ग्राफिक करायला लावतो त्यावेळेस जास्त खूप जास्त इंटरेस्ट येतो की हा नाही मी यामध्ये अजून बेटरली करू शकतो. मी ते एक्सपिरियन्स जास्त करून शेअर करू शकतो. बाकीच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये क्रिएटिव्ह फील्ड ही फक्त एक लिमिटेड प्रोफाईलसाठी नाहीये. जरी तुम्ही मोशन ग्राफिक करत असाल, ग्राफिक करत असाल, तर त्यामध्ये पण भरपूर डिफरंट पार्ट आहेत. मोशन मध्ये पण स्टोरी बोर्ड करणारे, कॅरेक्टर अॅनिमेशन करणारे, रील्स व्हिडिओज वरती फोकस करणारे, ग्राफिक मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट असतात, इलस्ट्रेशन आर्टिस्ट असतात, तुमचे डिजिटल आर्टिस्ट वगैरे असतात, प्रिंट मीडिया आर्टिस्ट असतात. तर त्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स कुठे बसतो वगैरे हा सजेशन किंवा ही आयडिया घेऊन प्रॉपरली रिव्ह्यू करून वगैरे मग तुम्ही जर्नी स्टार्ट करा क्रिएटिव्ह मध्ये. तुम्हाला खूप बेटरली सक्सेस भेटू शकतो. सो येस, ऍक्च्युली छान वाटतं जेव्हा स्टुडंट जसे ग्रो करतात किंवा त्यांच्या प्लेसमेंट्स होत आहेत चांगल्या चांगल्या ठिकाणी आणि त्या सगळ्या डिरेक्शनचा, त्या लर्निंगचा त्यांना फायदा होतोय आणि ओव्हरऑल या फील्डमध्ये ते एक छान करिअर करतायत. तर हे बघून खरं तर खूप छान वाटतं. राईट. वी होप सो की तुम्हाला या एपिसोड मधून काही आयडियाज लागले असतील की ज्यांना पण क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये जर्नी स्टार्ट करायची आहे वगैरे. सो एक फक्त सजेशन आहे. प्रत्येक वेळेस असंच होतं की आपण क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये एंटर करायचं आहे. मेजर टाइम मध्ये लोक हे करतात की गुगलवरती जाऊन सर्च करतात की हायेस्ट पेइंग जॉब इन दिस इंडस्ट्री और मे बी टॉप ट्रेंडिंग जॉब्स इन क्रिएटिव्ह इंडस्ट्री वगैरे. सो प्रत्येक वेळी त्याचे आन्सर जे येतील ते बरोबर असतील पण ते तुमच्यासाठी बरोबर आहेत का नाही याचं अंडरस्टँडिंग तुम्हाला कोणी एक्सपिरियन्स पर्सन किंवा तुम्हाला मेंटॉर्स देतील जे या इंडस्ट्रीमध्ये ऍक्च्युअली ज्यांनी काम केलेलं आहे किंवा त्यांना आयडिया येते की ओके तुमचं कम्युनिकेशन बेटर आहे, तुमचं रिसर्च पार्ट तुमचा खूप चांगला आहे, तुम्ही UX जास्त बेटरली करू शकता, तुमचं मोशन किंवा तुम्हाला व्हिडिओज बघण्यामध्ये तुम्हाला जास्त आयडियाज लागतात की ओके कोणत्या फ्रेम्स कशा दिसतात किंवा कलर्स वगैरे आयडिया लागतात, तुम्हाला फिल्म्स मधून समजते वगैरे. तर तुमच्यासाठी व्हिडिओ वगैरे राहील. काही जणांना व्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह खूप चांगला असतो, डिझाईन पर्स्पेक्टिव्ह वगैरे, त्यांच्यासाठी ग्राफिक्स बेटर असेल. तर कायम ज्यावेळेस पण तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायची आहे थोडंसं मेंटॉर्सला एकदा कनेक्ट करा, त्यांच्याशी विचारा काय चालेल. सो एनी टाइम तुम्ही डी स्कूलला इव्हन कनेक्ट करू शकता, आमच्याशी डिस्कस करू शकता. डझंट मॅटर तुम्ही कोर्स एनरोल करताल नाही करताल, पण ऍज अ मेंटर आम्हाला सजेशन द्यायला खूप आवडेल कारण की ह्या इंडस्ट्रीला कंटिन्युअसली ग्रो आणि चांगले स्टुडंट्स आणि चांगले जॉब करणारे पण एम्प्लॉईज लागत आहेत वगैरे. सो येस, डेफिनेटली कधीही तुम्ही कनेक्ट करू शकता. ज्या मोटिव्हनी आम्ही डी स्कूल सुरू केलं होतं त्याच मोटिव्हनी आम्ही ही सिरीज सुरू केली आहे, द फाउंडर्स लेन्स. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचेही काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर त्याही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही त्याच्या थ्रूही त्या सॉल्व्ह करायचा नक्की प्रयत्न करू. डिझाईन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.